हॅलो. हॅलो. हा, बोला ताई. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. काय फोनचा मेळ लागना. मी केला तुमचा व्यस्त. हा, काय माझा अनुभव शेअर व्यस्त. करायचा आहे? हा, अनुभव शेअर करायचा होता. हा, कुठून बोलता सांगायचं ताई? नाही सांगत कुठून बोलते ती. बरं बरं बरं. काय अनुभव आता आला आहे का, ताई? वेळ आहे का तुम्हाला आता? हो, आता आपली वेळच आहे ना ताई. हो, 9 वाजले. हा, हम्म, काय चालतंय. अनुभव अनुभव आला? अनुभव एकदम मोठा आहे ताई. सांगा, बिनधास्त सांगा ताई. म्हणजे काय झालं होतं आता मागच्या आठवड्यातच. हा, आम्हाला एक जमीन, म्हणजे 1 महिना झालं चाललं होतं त्याचं, घ्यायची होती. अच्छा. दहा हा एक 10 एकर होती. हा हा मग 10 एकर जमीन होती. मी स्वामींना रोज म्हणायचे, आपल्यासाठी चांगलं असेल तर हा. आपल्याला मिळू द्या, नाही तर नको. मग ते बरोबर. हो. जरा तिचे ते नाही का, सरकारी असते वर्ग 2 म्हणून असते, तशी होती. अच्छा. हा आणि हा. आणि त्याची काही खरेदी होत नाही अशी मालकाकडनं लगेच आपल्याला. मग ते नाही वर्ग का? एक काय ते, वर्ग 1 करून घ्यावं लागतं त्याच मालकाच्या नावे. आणि मग अच्छा. आपल्याला खरेदी करून घ्यावी लागते त्याची. अरे बापरे. मग ते मालकाला, आता तो मालक पैसे तर अगोदर ते वर्ग 1 करायसाठीच पैसे त्याला द्यावं लागतात. आपण पैसे सगळं भरायचं असते तिथं. ओ. म्हणजे रिस्की काम असते ती जास्त. आणि मग मला वाटायचं नको आपल्याला त्यात. मग मी हा. मिस्टरांना म्हणायचे, आपल्याला नको ती रान, म्हणायचे आपल्याला आहे पोटापुरतं देवाने दिले. आमचं पहिलं किती 4 एकर होतं, त्याच्याऐवजी आता 10 एकर मिळाले आम्हाला. आणि मग ओ. आणखी अजून घ्यायचं असं चाललं होतं मिस्टरांचं. अच्छा. आणि मग मिळतंय स्वस्तात म्हणायचं, मग घेऊ. हा मग म्हणलं असू द्या, आता ते काय आपल्या ह्याच्यासाठीच करतात, म्हणलं होईल चांगलं काय तर, म्हणून म्हणलं बरं असू द्या. हा म्हणून चाललं आमचं. मग दोघं गेलो आम्ही, व्यवहार ही केला होता अगोदरच. हा हा. आणि त्याच्यात कसं होतं, नावं होती 2 महिला. आणि अच्छा. म्हणजे बहिणी दोघी आणि भाऊ, अशी तिघांची नावं होती. हा हा मग हा. त्या बहिणी पण आता वयस्कर झालेत. 70 बरोबर. 75 80 वयापर्यंत झालेत त्या. अगो बाई. आणि भाऊ तर वारला त्यांचा. अच्छा. हा हा. मग त्या भावाचं नाव होतं त्याच्या ठिकाणी, त्याच्या मुलाचं आणि मुलीचं नाव लागायचं होतं अजून. बरोबर, ते मग लागतच. ती बरोबर. मग ती एजंटनी काय केलं होतं, आम्हाला म्हणायची हं. त्यांचं वरती दिलंय, म्हणायचे आम्ही फॉर्म अर्ज भरून त्यांचं पण नाव लागणार आहे आता, या 4-8 दिवसात लागल म्हणायचे दोघांचं. अच्छा. हा आणि मग त्यांच्या बहिणी, त्या मुलाचे, भावाच्या मुलाची काही सही लागत नाही, हा. मुलीची लागत नाही, मुलाची फक्त घेतली की चालतंय म्हणायचे आपल्याला. अच्छा. हा मग हा. तरी पण मी बरीच चौकशी केली बरं का, सगळी वकिलांनाही विचारून हे. हा मग हा. ते काय करायचे माहितीये का, एजंट काय करायचे, असं समक्ष वकिलांना बोलूनच देत नव्हते आम्हाला. अच्छा. म्हणजे आपण असतानाच बोलायला लावायचे, असं करायचे. म्हणजे त्या वकिलाला अगोदर त्यांचं काहीतरी ठरलेलं होतं. हा. मग बरोबर. ते काय आम्हाला माहिती, आता आपण त्यांच्यावर विश्वास ठेवला, आणि त्यांनी कसं पहिल्यांदा, म्हणजे जसं आम्हाला ती शेत दाखवलं हा. तसं आम्ही घरी बोलवलं होतं, चहा पाण्याला यायला घरी आले, बघितलं सगळं व्यवस्थित. माझी बहीण आहे तुम्ही ताई, अमकं तमकं असं. गोड म्हणजे बोलतात. एकदम गोड असं. सख्या भावाचं सुद्धा एवढं हे वाटत हो नाही, असं हो. एवढं इतकं गोड बोलायला लागले. बरोबर बरोबर. हा. मग विश्वास ठेवला, तुम्ही एजंट आहे असं म्हणूच नका म्हणायचे. तुमचा भाऊच आहे, मी मोठा भाऊ आहे, तुम्हाला फसवणारच नाही म्हणायचं मी कधीच. हा 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 हा. मग म्हणलं, तरी सुद्धा मला शंका यायची, कारण आजकाल असं कोणी राहिलंच नाही. राहिलंच नाहीये, कसं विश्वास बोलणार. ठेवायसारखं नाहीच. माझ्या मनात सारखं वाटायचं तसं. हा मग तरी हा मिस्टरांना मी म्हणायचे, ते हा म्हणायचे नाही तसं नसते, कुठेतरी विश्वास ठेवावा लागतो म्हणायचे, काय सगळी तशी असते काय. हा हा हा. मग झालं ते. पण तरी सुद्धा मी घरून जाताना पण त्यांनी बोलवलं ती नोटरी करायसाठी. हा मग हा नोटरी करायला, मग समजा आता ती भाऊ जरी वारला, त्याच्या मुलाचं नाव जरी नसलं, हा. तरी त्यातली बहीण तरी एक कुठली तरी पाहिजे होती ना, जिचं नाव आहे ती. अगदी बरोबर. हो. मग मी म्हणायचे, ती बहिणीला एक जणीला कुणाला तरी असली तरी आपण देऊ म्हणायचे. आणि 4 लाख रुपये द्यायचं ठरलं होतं आमचं बापरे. त्या हा दिवशी. हा आणि मग मी इथनं घरून जाताना त्यांना पैसेच घेऊन दिले नाही, तर 1 लाख रुपये फक्त घेऊन गेलो. आणि हा चेक घेऊन गेलो. म्हणलं हा. असं रोख पैसे द्यायला नकोच म्हणलं त्यांना. बरोबर बरोबर, एकदम हा बरोबर केलं. मग ते तिथं गेलो आम्ही, 12 वाजता तिथं गेलो. हम्म. 12 वाजता गेल्यानंतर तिथून त्यांनी वकिलाला, त्या दिवशी होता शनिवार, हा शनिवार असल्यामुळं काय नोटरीचं म्हणजे बंद होतं तिथं सगळं, हा स्टॅम्प हा मिळत नव्हतं कुठं. हा मग तरी पण एक वकील म्हणला, त्यांनी तयार केलं एका वकिलाला. हा. कारण आता हे एकदा गेलं की, म्हणजे काय माहिती झालं की पुन्हा करत नाही ना माणूस. बरोबर बरोबर. मग त्यांनी त्याला तयार केलं. मग त्या वकिलाला पण वाटायचं ना, हे चुकीचं आहे असं. जे माणूस उतार्यावर ज्याचं नाव आहे ते माणूस नाही, दुसऱ्याची कशी करायची म्हणायचा नोटरी ती. हो. मग त्यांनी आम्हाला म्हणले, ताई असं असं होतंय म्हणले, मला सांगितलं त्यांनी की ही अच्छा. अशी नोटरी तुमची चुकीची होती म्हणले. अरे वा, मग बघा त्यांच्या देखत स्वामींनी हो तुम्हाला त्यांच्या त्यांना. देखत म्हणले बरं का, ते एजंट देखत म्हणले तसे.
बघा. मग हा. तसं म्हणल्यानंतर मग मी म्हणलं बरोबर आहे म्हणलं, मग तसं करायलाच नको म्हणलं आपण. तसं हा. नको म्हणलं तर ह्यांनी त्यांना अगोदर सांगितलं होतं ना, तसं हा. करू नका म्हणून काहीतरी 50,000 त्यांना द्यायचं ठरलं होतं त्यांचं. अच्छा, अच्छा, अच्छा. हा. हा तरी सुद्धा त्यांनी मला सांगितलं तसं. आणि बघा. मग म्हणले मी काय करतो म्हणले, तुम्हाला पाहिजे तर मी नोटरी करतो. तुम्हाला हा. जर आता पाहिजे तसं करतो, पण मी नोंदवत नाही म्हणले ही. तुम्हाला त्या समजा त्यांनी काय म्हणलं, ते मुलगा आलाय म्हणले. हा. त्या मुलाचं पण कसं सांगते ताई तुम्हाला, ते हम्म. म्हणजे एजंट जो होता, हो. एजंटला विचारलं मी, या आलेला माणूस कोण आहे म्हणलं, नेमका जे उतार्यावर ज्या ताईचं नाव आहे हा. त्यांचा कोण आहे म्हणलं ही. हा. 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 तर ते एजंटने अगोदर काय सांगितलं की हा. त्यांचा हे आहे म्हणले, नवराच आहे म्हणले त्यांचा. बघा. हा मग त्यांचं नाव आहे म्हणलं, तर मी म्हणलं ह्यांचं नाव वेगळंच आहे, ही तर उतार्यावर नाव वेगळंच आहे म्हणलं आणि हे बापरे, वेगळंच नाव किती सांगते. स्वतःला चलाक राहावं लागतं बघा. हो मग मी तसं म्हणलं तर त्यांनी काय म्हणले, त्यातनं पण त्यांनी चलाकपणा केला. हा. ते काय म्हणले, तसं नाही, त्यांचं असं कागदोपत्री नाव हे आहे म्हणले. आणि असं त्यांना ती ज्यांनी त्यांनी जी नाव सांगितलं होतं ती हा. तसं म्हणतात असं त्यांनी सांगितलं मला. बघा किती लबाड ना. हा तरी पण मी म्हणलं असू दे म्हणलं, म्हणतात म्हणलं असू शकतं तसं सुद्धा म्हणून. हा. असू दे म्हणलं, शांत बसली, आपलं झालं, त्यांनी लिहून घेतलं वकिलांनी सगळं. हम्म. स्टॅम्प आणायला माणूस पाठवला तर स्टॅम्प काय आलाच नाही. हा. हा. 4 वाजले 5 वाजले तरी पण स्टॅम्प काय आला नाही. अरे मग बघा. हा मग ती स्वामींचीच कृपा सगळी. खरं. स्वामींना घरून जातानाच मी म्हणले, तिनं चुकीचं असलं तर काय होऊच देऊ नका. हो. बघा. मग तिथं गेलं 5 वाजल्या तरी पण नाही आला. मग 5 वाजता एक वकील दुसरा एक आला. जे हम्म. आपल्याला वर्ग 2 करून जे देणार होता वकील, हम्म. 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 ती वकील होता का नाही काय माहिती, आता ती पण म्हणतोय हाय मी वकील, मग काय माहिती. मग बापरे. त्यांनी काय केलं होतं, त्याला पण 1,00,000 रुपये द्यायचं ठरवलं होतं. अय्या. मग त्यांनी त्या वकिलापासून बाजूला घेतलं. तिथं त्या आल्यानंतर आम्हाला तिथं सांगितलं, असं असं 2 महिने लागतील तुम्हाला, तुम्हाला तोपर्यंत पैसे एवढे एवढे भरावे लागतील, असं होतील तसं सगळं सांगितलं त्यांनी. हा. 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 मग तरी पण मी ते वकील आहेत म्हणून, मिस्टर आमचे एकदम भोळे आहेत हो, सगळं असं पुढं कोणी बोललं ना त्याच्यावर लगेच विश्वास ठेवतात, विश्वास असं आहे त्यांचं. ठेवतात. हा. हा. हा पण मी विचारायची सगळं. मी हा. म्हणायचे असं समजा ह्यांची सही नसली तर चालतंय का, त्यांची नसली तर चालतंय का, हा. आपल्याला काय अडचण येईल का पुढं, असं मी विचारत राहायची सारखी. हा. 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 हा, मग त्यांनी काय म्हणले, बरोबर आहे त्यांचे देखत नाही, चालतंय चालतंय असं म्हणले बरं का ते वकील. बघा. मग हा. काय त्यांना बुद्धी दिली स्वामींनी काय माहिती. त्यांनी तिथून गेले, सगळं व्यवस्थित सांगितलं, गेले. आणि गेल्यानंतर मग जाता जाता जो माणूस जे आला होता आपल्याला नोटरी करायसाठी म्हणून, हा. 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 त्या माणसानेच जाताना त्यांना नंबर मागितला. हा. नंबर मागितल्यावर त्यांनी नंबर मोठ्याने सांगितला. मग मिस्टरांनी काय केलं, त्यांना नंबर सांगते तोपर्यंत ह्यांनी पण मोबाईल मध्ये नंबर घेतला. हा. मग हा. शेवटचे 2 आकडे राहिले होते ते त्यांनी विचारले, किती नंबर आहे म्हणलं शेवट. मग त्यांनी सांगितला. हा. मग सांगितल्यानंतर ह्यांनी घेतला, मिस कॉल दिला. त्यांना सवय आहे तशी की म्हणजे नंबर सेव्ह लगेच राहतो मिस म्हणून. कॉल. हा. हा. हा मग ते मिस कॉल गेलेला बघून त्यांनी त्या एजंट पासून बाजूला गेल्यावर त्यांनी हम्म. फोन केला की कुणाचा मिस कॉल आलाय, कोण आहे तुम्ही म्हणून. हा. हा. मग हा. यांनी सांगितलं, मी असा आता नंबर घेतलेला तुमचा, मी आहे म्हणून. हा. बरं म्हणले, मग त्यांना काय बुद्धी सुचली, समोर पुढे गेले. घरी चालले होतं, मुलांना खायला घेऊन चाललोय म्हणले मी. पण हा. त्यांनी त्या फोन नंबरवर फोन केला ह्यांना. हा. आणि फोन केला आणि म्हणले, तुम्ही साईटला या तिथनं, आणि हा. तुम्ही ताई आत्ताच्या आता इकडे स्टँडवर या म्हणले. ओ बघा. मग ह्यांनी तेवढ्यात ओळखलं, म्हणलं काहीतरी आहे ह्यांना सांगायचंय म्हणून. हा. ह्यांनी हा. मग मला म्हणले, पाहुणा आलाय आपला एक, चल म्हणलं आपण 5 मिनिटात येऊ तिथनं. हा. हा. मग हा. तसं म्हणल्यानंतर मला पण जरा शंका आली म्हणून आली पटकन. हा. मग तिथनं आलं, त्यांनी सगळं धडक सांगितलं, ताई समोरच सांगितलं, तुम्ही ह्यांच्या नादी लागू नका म्हणले, असे असे ह्यांनी पैसे दिलेत सगळ्याला, हे काय खरं नाही म्हणले, तुम्ही घेऊच नका म्हणले ते रान. बाप रे. बघा. माझं ना असं एवढं असं अंगात ना असं शहार येत होतं, असं थरथर अंग कापायला लागलं मग सगळं त्यांनी बरोबर आहे ना, कसे सांगायला लागल्यावर. फसवतात तो. हो. आणि म्हणलं म्हणलं सुद्धा मला त्यांना माहित पण आहे आम्ही स्वामी सेवक आहे म्हणून, हा. तरी सुद्धा त्यांनी स्वामींचं नाव घेतलं. अय्या. बघा. मला म्हणजे ते पण स्वामींनीच स्वामी पाठवलं म्हणलं. सेवक आहे. हो देवानेच पाठवलं म्हणलं, स्वामींनीच पाठवलं मला. मग मात्र माझ्या डोळ्यातनं पाणी आलं, म्हणलं खरंच स्वामी तुमची लीला. खरंच एवढ्या खरंच हो मोठ्या ते. संकटानं एक अर्धा तास नव्हते ना ते सांगत. तर बघा, हे पैसे देऊन आम्ही हो की करत होतो. पुन्हा काय चेक मग दिला फेऱ्या होता तरी. माराव्या लागल्या असत्या तुम्हाला ते पैसे हो. वसूल करायला. हा मग ते म्हणले काय नाही, ही सगळं ही माणूस आलेला सुद्धा फ्रॉड आहे म्हणले, ही माणूस सुद्धा ती हा. माणूस नाही म्हणले. आणि त्याला विचारलं बरं का मी त्या माणसाला, हा. तुम्ही म्हणले ही कोण आहे, ह्यांच्या रजनी आहे ती कोण आहे म्हणलं तुमची. हा. तर त्यांनी सांगितलं माझी आई आहे म्हणून, त्या बघ. माणसानं. आणि बघ. ही सांगतोय की ही तिचा नवरा आहे म्हणून.
किती लबाड ना. बघा एवढ्या मोठ्या संकटातनं वाचवलं म्हणलं बापरे, खरंच स्वामी. खरं स्वामींची लीला अगाध आहे. हो आम्ही ना तिथनं आणि 6:30 वाजले आम्हाला तिथं सगळं येऊस्तोवर. मग त्यांनी निमित्त सांगितलं तिथं गेलो. चेक राहिला होता आमचा त्यांच्यापाशी. हा 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 म्हणजे काही सही केलेला नव्हता, कोरा चेक होता. पण हा म्हणलं आपलं पुस्तक घेऊन येऊ म्हणलं. मग परत गेलो त्यांच्याकडे आणि त्यांना सांगितलं असं असं आमच्या घरी आजारी पडले म्हणलं, कोणतरी ऍक्सिडेंट झालाय म्हणून आलो तिथनं पटकन. हा. मग दिला का एवढं त्यांनी चेक? हा दिला. वकिलाच्या केबिन मध्ये होता, त्यांच्याजवळ नव्हता. अच्छा अच्छा. म्हणजे ते वकील पण असे एकदम वयस्कर होते. ते वकील 2-3 वेळा त्यांच्या देखत मला म्हणले, अहो ताई तुम्ही गुतत होता बरं का म्हणले, आज मी सविस्तर तुम्हाला सांगितलं म्हणून बरं झालं, बापरे. नाहीतर आज एकदम तुम्हाला अवघड झालं असतं म्हणलं तुमचं आता. मग काही काही वकील पण चांगले असतात बघा. हो. आणि 5 वाजले 6 वाजले तरी त्यांनी नोटरी करून घेतली नाही की. मग बघा ना. त्यांनी ज्या वकिलांनी सांगितलं ना, त्यांनी सांगितलं आम्हाला म्हणले की ते सुद्धा वकील असं काळजीत पडले आता ही करू का नको म्हणून. हो ना. म्हणून तर ती करणं ते म्हणले, नाहीतर त्यांना स्टॅम्प मिळायला काय अवघड आहे का? हो कुठून पण तयार केला असता हो लगेच. हो. हे असे झाले बापरे. बघा आणि आलो वाचले वाचले. एकदम म्हणजे थोडक्यात वाचवलं स्वामींनी. खरंच खरंच. फार एवढा मोठ्या ह्याच्यातनं वाचवलं. हो. नाहीतर आज तुम्हाला रडत बसावं लागलं असतं. हो आणि 8 दिवसात पुन्हा 20 लाख द्यायचे ठरले होते पुन्हा. आता बापरे. 4 लाख द्यायचे आणि 8 दिवसात 20 लाख द्यायचे ठरले होते. बापरे. मग 20 लाख दिल्यावर आता 8 दिवस, आता एवढे दिवस महिना झाला आमचं चाललं होतं तरी कळलं नाही. आणि 8 दिवसात काय कळायचं होतं? त्यांनी एकदा नोटरी केली की काहीच कळू दिलं नसतं. काहीच कळू दिलं नसतं. खरंय. ते किती स्वामी लबाड. पाठीशी असल्यावर ना एवढ्या मोठ्या संकटातनं वाचवलं स्वामींनी. खरंच खरंच खरंच. किती आणि सुंदर आमची अनुभव. हा दुसरा पण एक अनुभव आहे. त्यावेळेस बघा मी तुम्हाला मागच्या महिन्यात 2 महिन्यापूर्वी पण करत होते बघा फोन, तो अनुभव सांगायसाठी. हा ती पण जागा एक ठिकाणी होती आमची, ती पण अशीच शेतासाठीच अशी, ह्या शेतासाठीच विकायची होती. अच्छा. हा मग पैसे गोळा करायचे ना, म्हणजे असं भरपूर क्षेत्र होतंय म्हणलं, 10 गुंठे जागा होती. हा मग ती विकू म्हणले आपण आणि इकडं घेऊ, भरपूर होतंय असं चाललं होतं. हा हा मग बरेच दिवस झाले तरी त्याला 1 वर्ष झालं विकाय काढली होती. हा 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 हा. मग काय विकतच नव्हती. मग आमच्या आपल्याला जसं पाहिजे तसं पैसे येत नव्हतं, कुणी नावं ठेवायचे असं व्हायचं. मग हा. मिस्टरांना टेन्शन यायचं, म्हणायचं जागा विकत नाही तर आपण घ्यायचं कसंही. बरोबर. मग मी म्हणायची काय नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका, स्वामी बरोबर आपल्याला जसं पाहिजे तसं करणार आहे, तर तसंच माणूस आणणार आहे, ते कोण नाही कोण उभा करणार आहे मी म्हणायची. बरोबर बरोबर. आणि मग वर्ष झालं. वर्षाने काय तोपर्यंत काय होईना, मग आपलं पारायण संकल्प केला हा आणि पारायण केलं मी. हा पारायण केलं तर त्यावेळेस बी अडचण आली मला. 3 दिवसाचं पारायण केलं होतं. मग हा. पहिल्या दिवशीचं केलं की हम्म. दुसऱ्या दिवशी पाळी आली मला. अच्छा. मग हा झालं, मग म्हणलं आता काय आता नावीलाज आहे, पण तरी पण म्हणलं स्वामींना मी काय हार म्हणणार नाही, म्हणलं मी करणारच आहे पारायण हा पूर्ण. हा 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 हा. मी मोबाईलवर डाउनलोड केलं आणि ते पूर्ण केलं पारायण. अरे वा. हा. आणि पूर्ण केलं आणि बरोबर बघा 12 तारीख होती, मला चांगलं आठवतंय. हा 12 तारीख होती त्या दिवशी चालू केलं होतं मी आणि हा संकल्प केला होता मी त्याच्यासाठी करते म्हणलं होतं, तुम्हीच बघून घ्या आता काय करायचं ते. हा हा हा. मग बरोबर दुसऱ्या वेळेस 10 तारखेलाच बघा, स्वामी सेवकच आहेत ती पण. अच्छा. आणि ते हा. आले पण स्वतःहून आले, आम्हाला जागा पाहिजे म्हणले आणि एका दिवसात आले, बघितली बी जागा आणि व्यवहार पण करून टाकला त्यांनी. अरे वा. करून टाकला, आम्हाला जसं पाहिजे होतं तेवढं पैसे पण आलं. बघा. आणि ते झाले, सगळं झालं, नोटरी केली. आणि नोटरी करायला गेल्यावर 4 दिवसांनी त्या ताईंनी सांगितलं, त्या पण स्वामी भक्त आहेत अच्छा. आणि भरपूर सेवा करतात त्या पण. मग त्यांनी असंच बोलत बोलत सांगितलं मला, म्हणले अहो ताई मला ना खरंच तुम्हाला तिकडं कुठं पुढं चांगलं मिळायचंय म्हणूनच मला ही स्वामींनी दिली. तुम्ही बी स्वामी सेवक आहे, मी पण स्वामी सेवक आहे. मला 1 महिना झालं म्हणल्या, बरोबर मला वाटायचं अगोदर माझ्या डोक्यात नव्हतं म्हणलं काहीच. हा 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 पण 1 महिना झालं माझ्या डोक्यात येते की बाबा मला, आपल्याला, मी मिस्टरांना म्हणायची की आपल्याला रोडला जागा बघा, रोडला हा जागा घेऊ आपण, काही 1 गुंठा असू द्या 2 गुंठा असू द्या, आपण रोडला घेऊ. हा. आणि मग ते बरोबर म्हणजे माझ्या लक्षात आलं नंतर की बरोबर मी पारायण केलं, त्याला 1 महिना झाला होता. बघा. आणि बरोबर त्यांच्या डोक्यात मी पारायण केलं की स्वामींनी त्यांच्या डोक्यात घालायला चालू केलं की तुम्ही इथं अशी गरज आहे ह्यांना इथं जा. आणि ती म्हणजे बरोबर महिन्यात ती झालंच बघा पूर्ण. बघा कसं असतं. हो. त्यांचीही सोय झाली आणि तुमचीही सोय झाली. हा, त्यांना जे पाहिजे होतं ते मिळालं ना, आम्हाला पाहिजे ते आम्हाला सुद्धा मिळालं. मिळालं. किती छान किती छान. हा, छोटे मोठे तर अनुभव ना ताई भरपूर येत येतो, पण असं सांगायला असं येत नाही, असं पावलं पावली प्रचिती आहे स्वामींची. खरंच खरंच.
खूप मग सुंदर अनुभव आहे ताई. हो. मी शेअर करते. आणि एवढा मोठा तर ना मग आयुष्यात पहिल्यांदा एवढं म्हणजे एवढ्या मोठ्या फसवणुकीतनं वाचवलं स्वामींनी. खरंच, खरंच, खरंच. खूप देव मोठ्या तारी त्याला संकटातून. कोण मारी म्हणतात ती म्हण खरी आहे. अगदी, अगदी. खरंय. मग काय तर. मग त्या दिवशीपासून मी फोन ट्राय करते तुम्हाला पण काय तुमचा व्यस्त येत होता उचलला नाही 2 वेळेस. हां, आणि हां. एक दिवशी दुपारी तुम्ही केला होता ना त्यावेळेस आम्ही दिंडी होती आमच्या इथे त्याच्यामुळे त्या दिवशी उचलला नव्हता. अच्छा, अच्छा. हां. हा. खूप छान ताई. मी शेअर करते हां. हो हो चालेल हं. चालेल. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ.